आजच्या लेक्चरमध्ये आपण चार्ट ट्रेडिंग करायचं कसं करायचं, कॅन्डल कशा पाहायच्या हे आपण शिकणार आहोत. ठीक आहे. या आधीचे क्लास कोणी कोणी जॉईन केले होते, किती जणांनी जॉईन केले होते? फॉरेक्स ट्रेडिंग बद्दल आपण शिकलो होतो आधी. आजचं जे लेक्चर असणार आहे ते चार्ट ट्रेडिंग वर असणार आहे. कॅन्डल, एक जी कॅन्डल असते मार्केटमध्ये ज्या कॅन्डल्स बनतात, जसे की आपण इथे मी शो करतोय चार्ट वरती, जी एक कॅन्डल आहे मार्केटमध्ये, ते चार प्राइस मिळून बनतात. त्या चार प्राइस कोणकोणते आहेत, कोणाला काही आयडिया आहे, माहित आहे? जी मार्केटमध्ये आपण जेव्हा पण चार्ट ट्रेडिंग करतोय तेव्हा कॅन्डल्स बनतात. त्या कॅन्डल्स चार प्राइस मिळून बनतात. कोणाला काही आयडिया आहे? ठीक आहे, मी ते शो करतो स्क्रीनवर. ओपन, हाय, लो आणि क्लोज. बरोबर. समजा की ही कॅन्डल आहे, मार्केटची ग्रीन कॅन्डल आहे. जेव्हा पण मार्केट मार्केटमध्ये ज्या काही कॅन्डल स्टिक पॅटर्न बनतात ते चार प्राइस मिळून बनतात. जसं की आता मी इथे कॅन्डल एक ड्रॉ केले आहे. हे सर्वांना दिसतंय स्क्रीनवर. जेव्हा पण एखादी कॅन्डल ओपनच्या वर क्लोज होते, ज्या मार्केटमध्ये जिथे कॅन्डल ओपन होते त्याच्या वरती क्लोजिंग देते कॅन्डल, तेव्हा मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनते. जिथे पण मार्केटची कॅन्डल एखादी ओपन होते आणि ओपनच्या वर जेव्हा पण कॅन्डल ती क्लोजिंग देते, तेव्हा एक ग्रीन कॅन्डल मार्केटमध्ये बनत आहे. आधी ग्रीन आणि रेड कॅन्डल कशा बनतात ते पाहूया आपण. ठीक आहे. जेव्हा पण एखादी कॅन्डल खाली ओपन होऊन ओपनच्या वर एखादी कॅन्डल क्लोजिंग देत आहे, जिथे ओपन होते त्याच्या वर क्लोजिंग देते, तेव्हा ग्रीन कॅन्डल बनते. एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि जेव्हा पण एखाद्या मार्केट प्राइस मध्ये जिथे कॅन्डल्स ओपन होते त्याच्या खाली जेव्हा क्लोजिंग देते, ओपनच्या खाली जेव्हा क्लोजिंग देते, तेव्हा मार्केटमध्ये रेड कॅन्डल बनतात. ठीक आहे. जिथे मार्केटमध्ये ओपनच्या वर क्लोजिंग देते कॅन्डल एखादी, तेव्हा ग्रीन कॅन्डल बनते. आणि जिथे मार्केट ओपन होते तेव्हा 1 मिनिटाची कॅन्डल घ्या, 5 मिनिटाची कॅन्डल घ्या, 10 मिनिटाची कॅन्डल घ्या, किंवा 15 मिनिटाची, 1 तासाची, 1 वीकची, तुम्ही कोणतीही कॅन्डल पाहू शकता. 1 डे ची सुद्धा पाहू शकता. मार्केट जर वर ओपन होऊन खाली, जर मार्केटने आजच्या दिवशी सकाळी वर झाली, समजा 150 रुपीजला मार्केट ओपन झालं आणि दिवसभरात त्याने क्लोजिंग दिली 100 रुपयापर्यंत, मीन्स इथे रेड कॅन्डल बनल का? तर प्राइस हे वर ओपन वर झालं होतं आणि ओपनच्या खाली क्लोजिंग दिली होती. फर्स्ट, नेक्स्ट, समजा हे मार्केट इथे ओपन झालं होतं, मीन्स म्हणून, आणि क्लोज झालं होतं ओपनच्या वर, तेव्हा कॅन्डल झाली ग्रीन कलरची. आणि ह्याच्या शॅडो आहेत, ह्याला काय म्हणतात? आपण वीक म्हणतो. आजच्या दिवसाचं मार्केटने किती डाऊन साइड गेलेलं, किंवा एखादी कॅन्डल किती डाऊन साइडने गेली, किती वर गेलं होती, त्या ह्या शॅडो ज्या वीक असतात ती हाय आणि लो प्राइस दर्शवते. ज्या मार्केटमध्ये कॅन्डल्स बनतात त्याचे जे हाय अँड क्लोज असतात, आजच्या दिवशी मार्केट किती खाली गेलं होतं, किंवा 5 मिनिटात मार्केट किती खाली वर जाऊन आलं, किंवा 1 मिनिटावर मार्केट किती खाली वर गेलं होतं, ज्या वीक असतात कॅन्डल्सला त्या दर्शवतात. जी खालची वीक असते त्याला आपण लो म्हणतोय, आणि जी वर वीक असते त्याला त्या कॅन्डलचा हाय म्हणतोय. ठीक आहे.
जिथे मार्केट ओपन होतंय, ग्रीन कॅन्डलचं आपण डाउन साइडने ओपन होते. जेव्हा पण ग्रीन कॅन्डल बनते मार्केटमध्ये, ती ओपन होते डाउन साइडने आणि क्लोजिंग देते अप साइडने. ठीक आहे. 4 प्राइस मिळून कॅन्डल्स बनते. फर्स्ट आहे ओपन, क्लोज, लो आणि हाय. ओके. आणि जी रेड कॅन्डल बनते ती ओपन होते वर, क्लोजिंग देते खाली आणि सेम बाकी हाय लो सेम असेल कॅन्डलचा. आता एक लाईव्ह चार्ट मध्ये एक कॅन्डल बघूया आपण. इथे आपण हे एक कॅन्डल घेवायचे. मी इथे मार्क केले आहे राऊंड शेप मध्ये. थोडीशी झूम करतोय. ओके. ही एक कॅन्डल घेऊया. आता मी एक लाईन मार्क करतोय. त्या कॅन्डलचा कोणता भाग आहे तुम्हाला कमेंट करायचा आहे. जो इथे मी आता मार्क केला आहे त्या कॅन्डलचा कुठला भाग आहे? हाय, लो, हाय आहे की लो आहे? जी 15 मिनिटाची कॅन्डल मी केली आहे, जो मार्क केला आहे आता मी इथे जो मार्क केला आहे रेड कलर मध्ये, तो त्या कॅन्डलचा काय आहे? हाय आहे की लो आहे? चार्ट बॉक्स मध्ये टाका. लो आहे, बरोबर. ठीक आहे. आणि जो वर आता मी मार्किंग करत आहे तो कोणता भाग आहे? त्या कॅन्डलचा कुठला भाग आहे? त्या कॅन्डलचा हाय आहे. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल जेव्हा पण आपण मार्केटमध्ये ग्रीन कॅन्डल बनतोय, ओपन कुठे होते? जेव्हा पण ग्रीन कॅन्डल बनतंय तेव्हा ओपन खाली होते आणि क्लोजिंग ओपनच्या वर असते. त्याची क्लोजिंग कुठे असते? ओपनच्या वर असते. जेव्हा पण रेड कॅन्डल बनतंय तेव्हा कुठे? वर ओपन होतंय आणि खाली क्लोजिंग देते. ठीक आहे. जर ह्याच कॅन्डलने 5 मिनिटामध्ये वर क्लोजिंग दिली तर ग्रीन कॅन्डल होईल. हे समजलं? आता आपण बघणार आहोत सपोर्ट अँड रेसिस्टन्स. सपोर्ट आणि रेसिस्टन्स किती जणांना ड्रॉ करता येतात मार्केटमध्ये? सर्वांना माहित आहेत सपोर्ट आणि रेसिस्टन्स. सपोर्ट कशाला म्हणतात, रेसिस्टन्स कशाला म्हणतात? आता सपोर्ट आणि रेसिस्टन्स समजूया आपण. सपोर्ट मीन्स काय? जेव्हा पण एखादी वस्तू, जेव्हा एखाद्याला बिल्डरला बिल्डिंग बांधायची असते तेव्हा तो काय करतोय? आधी सुरुवातीला पाया बांधतोय, बरोबर. सो मीन्स जो पायाचा भाग असतोय त्याला आपण बेस म्हणतोय. बेसलाच आपण काय म्हणतोय इथे मार्केटमध्ये? सपोर्ट म्हणतोय. ठीक आहे. मार्केटमध्ये प्राइस जेव्हा पण एका लेवलवर एक दोन वेळा येऊन एकाच लेवलवरून अप साइडने वर जात आहे. ठीक आहे. मार्केट जेव्हा पण एकाच प्राइस लेवलवरून 2 वेळा बाउन्स करते, अप साइडने वर जात आहे. तिथे आपण त्या लेवलला काय म्हणतोय? सपोर्ट म्हणतोय. किंवा एखाद्या लेवलवरून मार्केट मध्ये एखाद्या लेवलवरून मार्केटमध्ये बाइंग येत आहे आणि मार्केट तिथून वर जात आहे. तर त्या लेवलला आपण म्हणतोय सपोर्ट. जेव्हा पण मार्केट एखाद्या विशिष्ट लेवलवरून अप साइडने जात आहे, अप साइड मोमेंट करत आहे, त्या लेवलला आपण सपोर्ट म्हणतोय. तर का प्राइस ही डाउन साइडने येत होती आणि अचानक बाउन्स झाली. प्राइस एखाद्या लेवलवर येत होती, अचानक एका लेवलवरून बाउन्स झाली. मीन्स त्या एरियामध्ये बाइंग आली आणि ज्या लेवलवरून बाइंग येतंय, मार्केट वारंवार एकाच लेवलवरून अप साइडने जात असते, त्याला आपण म्हणतोय सपोर्ट. ठीक आहे. आता रेसिस्टन्स म्हणजे काय समजूया. मार्केट प्राइसला एखादी लेवल
मार्केटची जी प्राइस असते त्या एखाद्या लेव्हलला मार्केट काय करतंय, पुश डाउन साइडने पुश करतंय. त्या लेव्हलवरून वारंवार डाउन साइडने पुश करतंय. मार्केट अप साइड जायचा प्रयत्न करतोय. बट एक अशी लेव्हल असते जिथून मार्केट पुन्हा डाउन साइडने येतंय. त्या लेव्हलला आपण म्हणतोय रेसिस्टन्स. स्क्रीन दिसत नाही सर. रिटर्न जॉईन करून बाकीच्यांना स्क्रीन दिसतंय. बाकीच्यांना स्क्रीन दिसत आहे. एकाच लेव्हलवरून मार्केट काय करतंय, मार्केट त्याला वारंवार पुश करतंय. मीन्स मार्केटला जायचं असतंय अप साइडने, बट मार्केटची एक रेंज असते, एक लेव्हल असते. त्या लेव्हलवरून मार्केट पुन्हा प्राइसला डाउन साइडने पुशअप करतंय. खाली लोटतंय, पुन्हा खाली लोटतंय. मीन्स त्या लेव्हलला आपण काय म्हणतोय, रेसिस्टन्स म्हणतोय. ओके. वारंवार मार्केट एका लेव्हलवरून अप साइडने जातंय. त्या लेव्हलला काय म्हणतोय आपण, सपोर्ट म्हणतोय. हे मी पुन्हा शेअर करतोय. आता स्क्रीन दिसते बघा. जर आता दिसली नाही तर तुम्हाला मग रिजॉईन करावं लागेल किंवा तुमचा नेटवर्क इश्यू असेल. मार्केट एकाच लेवलवरून पुन्हा डाऊन साइड जाते, मीन्स त्या लेवलला आपण म्हणणार रेसिस्टन्स. मार्केट एकाच लेवलवरून पुन्हा वर जाते, त्या लेवलला म्हणतोय आपण सपोर्ट. सपोर्ट अँड रेसिस्टन्सचे दोन प्रकार आहेत. होरिझॉन्टल जो आता मी ड्रॉ केला आहे त्याला म्हणतोय आपण होरिझॉन्टल सपोर्ट, आणि दुसरा आहे व्हर्टिकल. व्हर्टिकल ह्या लाईन मध्ये असतोय. मार्केट वर जातंय एका लेवलवरून, सपोर्ट घेतोय, पुन्हा वर जातंय, मार्केट डाऊन साइड येतंय, एका लेवलवर सपोर्ट घेतोय, पुन्हा मार्केट तिथून वर जात आहे. ह्याला म्हणतात ट्रेंड लाईन सपोर्ट अँड रेसिस्टन्स. आधी चार्टवर आपण हे होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेसिस्टन्स पाहूया. इथे मी एक ड्रॉ करतोय. इथे बघा एक मी सपोर्ट झोन ड्रॉ केला आहे. मार्केटने काय केलं, हा एक सपोर्ट झोन आहे. मार्केटने काय केलं, मार्केट डाऊन साइड येत होतं, अचानक एका लेवलवरून वर गेलं. ठीक आहे, एका लेवलवरून बाईंग आली, मार्केट वर गेलं तिथून. सेकंड टाइम मार्केट पुन्हा त्याच लेवलवर आलं, मार्केट पुन्हा अपसाइड गेलं, पुन्हा तिथे आलं, ऑर्डर फेल झाल्या. मार्केटने एकाच लेवलला मल्टिपल टच केलं, 1 2 3 वेळा. जेव्हा पण मार्केट एकाच लेवलला 2 3 वेळा टच करताय, मीन्स तो जो झोन असतोय तो काय असतो, एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन असतो. मार्केट एकाच लेवलला जेव्हा पण 2 3 वेळा रिटच करतोय, तेव्हा तो झोन एक स्ट्रॉंग सपोर्ट झोन असतोय. ठीक आहे. मार्केटने काय केलं, सपोर्ट एका प्राइस वरून वर गेलं होतं, त्याच लेवलचा पुन्हा सपोर्ट घेतला आणि मार्केट तिथून बूम अप साइडने गेला. सेकंड आपण रेसिस्टन्स एक एक्झाम्पल पाहूया. एक एक्झाम्पल साठी आता मी चार्ट मध्ये पाठी जात नाही, आपण इथेच एक्झाम्पल समजूया. मार्केट अपसाइडने वर जात होतं, पण एका लेवलवरून अचानक सेलिंग आली, रिटर्न मार्केट त्याच लेवलला आलं, पुन्हा तिथून सेलिंग आली, रिटर्न मार्केट तिथे आलं त्या एरियामध्ये, आणि पुन्हा तिथून सेलिंग आली. मीन्स हा एक झोन आहे, त्याला काय म्हणणार आपण, एक रेसिस्टन्स म्हणणार. सपोर्ट अँड रेसिस्टन्स क्लिअर झालं कशाला म्हणतात. हे आपण बघितलं होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेसिस्टन्स. ते अजून आपण एक हाय टाइम फ्रेम वर बघूया, 1 तासाच्या टाइम फ्रेम वर इथे बघूया आता.
इथे एक रेसिस्टन्स आपण ड्रॉ करूया मार्केटमध्ये. मार्केटमध्ये काय झालं, एका लेवलवरून एक स्ट्रॉंग सेलिंग आलेली. ठीक आहे, एक अग्रेसिव्ह सेलिंग आली होती. मार्केट पुन्हा त्याच झोन मध्ये गेलं. त्याच्यानंतर पुन्हा इथे काय केलं, मार्केट डाऊन साईडने आला. पुन्हा मार्केट त्याच लेवलला गेलं. मार्केट पुन्हा इथून डाऊन साईडने आला. ठीक आहे, मीन्स हा जो झोन आहे तो कसला आहे, रेसिस्टन्सचा झोन आहे. त्याला आपण रेसिस्टन्स म्हणणार. आणि मार्केट ज्या लेवलवरून पुन्हा पुन्हा अप साईड जात आहे त्याला आपण सपोर्ट म्हणतो. सपोर्ट रेसिस्टन्स क्लिअर झालं सर्वांचं. ठीक आहे, हे बेसिक साठी झालं. बाकीचा जो आपला एक ऍडव्हान्स क्लास सुद्धा होतोय, तो बाकी ग्रुपमध्ये त्याचा अपडेट दिला जाईल. ठीक आहे, हा बेसिक मध्ये आपण सपोर्ट रेसिस्टन्स शिकलो आहोत. त्याच्यानंतर असतो ट्रेंड लाईन सपोर्ट अँड रेसिस्टन्स. हा झाला होरिझॉन्टल. होरिझॉन्टल मीन्स एका लाईन मध्ये खालीवर होतंय त्याला आपण म्हणतोय होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेसिस्टन्स. आता होरिझॉन्टल सपोर्ट अँड रेसिस्टन्स बघूया आपण. सॉरी, व्हर्टिकल जो एक लाईन मध्ये असतोय. ठीक आहे, मी इथे स्क्रीनवर एक लाईन ड्रॉ केली आहे, सर्वांना दिसतंय. चार्ट बॉक्स मध्ये टाका, कमेंट मध्ये. ही जी मी लाईन ड्रॉ केली आहे सर्वांना दिसतंय. ह्याला काय म्हणतात, व्हर्टिकल सपोर्ट. ठीक आहे, मार्केट काय केलं, ह्या एका लेवलवर आलं, अपसाइड मूव्ह केलं, पुन्हा त्याच लेवलला आलं, अपसाइड आलं. नेक्स्ट चान्सेस काय आहे, मार्केट पुन्हा इथे येईल आणि इथून अपसाइडने वर जाईल. ते ह्याला म्हणतात ट्रेंड लाईन सपोर्ट. फर्स्ट बघितलं आपण होरिझॉन्टल सपोर्ट, तिथून मार्केट वर जात आहे. हा झाला ट्रेंड लाईन सपोर्ट, ह्याला म्हणतात ट्रेंड लाईन सपोर्ट. आता नेक्स्ट चान्स काय, मार्केट ह्या ट्रेंड लाईन जवळ येईल, इथून आपल्याला एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी मिळेल आणि इथून मार्केट पुन्हा अप साईडने जाईल. ठीक आहे, ह्याला म्हणतात ट्रेंड लाईन सपोर्ट. आता एक ट्रेंड लाईन सपोर्टचं एक्झाम्पल पाहिलं आपण, एक ट्रेंड लाईन रेसिस्टन्स बघूया. जो इथे मी स्क्रीनवर ड्रॉ केला आहे ह्याला काय म्हणतात, ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. मार्केट एका लेवलवरून डाऊन साईड आलं, पुन्हा मार्केट तिथून डाऊन साईड आलं. ठीक आहे, जेव्हा पण मार्केट दोन वेळा एकाच लेवलवरून डाऊन साईड येत आहे, मीन्स चान्स काय असतो, तिसऱ्यांदा पण त्या एका लेवलवर येईल आणि तिथून पण डाऊन साईड येईल. ह्याला काय म्हणतात, रेसिस्टन्स म्हणतात, ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. जो आधी आपण ड्रॉ केला त्याला म्हणतात ट्रेंड लाईन सपोर्ट आणि ह्याला म्हणतात ट्रेंड लाईन रेसिस्टन्स. ट्रेंड लाईन सपोर्ट आणि रेसिस्टन्स सर्वांचं क्लिअर झालं. समजतील तुम्हाला आता ड्रॉ. चार्टवर तुम्हाला ड्रॉ करता येतील. बाकी हा ट्रेडिंग व्ह्यूचा ऍप्लिकेशन कसा यूज करायचा, पूर्ण ट्रेडिंग व्ह्यू चार्ट ऍप्लिकेशन कसा यूज करायचा, टूल्स कोणते यूज करायचे, हे आपण ऍडव्हान्स मध्ये पूर्ण शिकवतो. आणि ऍडव्हान्स क्लासची फीज आहे आपली 2200 रुपये. त्यात तुम्हाला पूर्ण प्रॉफिटेबल ट्रेडर कसा बनवायचा, मनी मॅनेजमेंट, रिस्क रिवॉर्ड रेशिओ, ट्रेडिंग सायकोलॉजी आणि काही ज्या मेन मेन स्ट्रॅटेजी आहेत, जिथे बाय करायचं कुठे सेल करायचं, हे सर्व त्याच्यात शिकवलं जात आहे. ठीक आहे, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन ग्रुपवर येणार आहे. बाकी उद्याचं जे लेक्चर असणार आहे, उद्याच्या लेक्चरमध्ये आपण इंडिकेटर लावून बाय आणि सेल कसं करायचं हे पाहणार आहोत उद्या. जर उद्या पॉसिबल नसलं लेक्चर तर आपण परवा घेऊया. ठीक आहे, ही डेलीची बेसिक बॅच डेली चालू असतात 6-6 दिवसाच्या.
ज्याच्यामध्ये आपण फर्स्ट दिवसापासून फॉरेक्स ट्रेडिंग म्हणजे काय, लॉट साईज, चार्टवर बाय सेल कसं करायचं लाईव्ह दाखवतोय. हे सर्वांसाठी फ्री आहे. जो बेसिक फॉरेक्स क्लास आहे 6 दिवसाचा, हा सर्वांसाठी फ्री आहे. आणि जो ॲडव्हान्स असतोय त्याच्यासाठी फक्त आपण फीज घेतोय. ठीक आहे. बेसिक झालं सर्वांचं. सपोर्ट आणि रेसिस्टन्स समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर थोडंसं ॲडव्हान्समध्ये जाऊया आता. ठीक आहे. आता आपण काय बघितलं होतं? मार्केट एकाच लेव्हलवरून खाली-वर, खाली-वर करतंय. त्याला काय म्हणतात? सपोर्ट अँड रेसिस्टन्स. आता थोडंसं ॲडव्हान्समध्ये शिकूया. हे जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स ब्रेक होतोय, मार्केटमध्ये जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स ब्रेक होतोय, तो ब्रेक झाल्यानंतर कसलं काम करतोय? त्यात तोच झोन एक सपोर्टचं काम करतोय. मीन्स तुम्हाला आता चार्टवरती दाखवतोय. ठीक आहे. समजा आपण सपोर्ट अँड रेसिस्टन्स इथे ड्रॉ केले. हा आहे सपोर्ट, हा आहे रेसिस्टन्स. ठीक आहे. जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स ब्रेक होतो अपसाइडने, ठीक आहे. जेव्हा पण एखादा सपोर्ट झोन अपसाइडने ब्रेक होतोय, तेव्हा तोच झोन रिटर्न कसलं काम करतोय? एक सपोर्टचं काम करतोय. जिथे आपण हा सपोर्ट खाली डाउन साइडने ड्रॉ केला आहे. ठीक आहे. जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स अप साइडने ब्रेक होतोय, वर साइडने ब्रेक होतोय, तेव्हा तो कसलं काम करतोय? सपोर्टचं काम करतोय. हीच लेव्हल कधीशी कसलं काम करत होतं? रेसिस्टन्सचं काम करत होतं. मार्केट ह्या लेव्हलला येत होतं, डाउन साइडने जात होतं. बट जेव्हा पण तोच झोन एखादा ब्रेक होतो मार्केटमध्ये, एखादी लेव्हल ब्रेक होते, तेव्हा ती लेव्हल सपोर्टचं काम करत आता नेक्स्ट काय होईल? जेव्हा पण मार्केट त्या झोनमध्ये पुन्हा येईल, मार्केट काय होईल? तिथून अप साइडने जाईल. ठीक आहे. हे समजलं तुम्हाला? जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स झोन ब्रेक होतो अप साइडने, तेव्हा तो रिटर्न कसलं काम करतोय? सपोर्टचं काम करतोय. आणि जेव्हा एखादा सपोर्ट झोन डाउन साइडने ब्रेक होतोय. समजा हा सपोर्ट झोन आहे, मार्केटने ह्या झोनला डाउन साइडने ब्रेक केला. आता हा कसलं काम करणार? एक रेसिस्टन्सचा. जसं इथे आपण एक रेसिस्टन्सचं काम करत होतं. मार्केट काय करतंय रेसिस्टन्समध्ये? प्राइसला डाउन साइडने पुश करतंय. तसंच जेव्हा एखादा सपोर्ट ब्रेक होतो, तेव्हा कसलं काम करतोय? रेसिस्टन्सचं. रेसिस्टन्सचं काम काय आहे? मार्केट प्राइसला डाउन साइडने पुश करणं. ठीक आहे. एकदम ईझी होत आहे. ह्याचे रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहे 1-2 दिवसात. सो ग्रुपवर तुम्हाला ॲक्टिव्ह राहायचं आहे. जेव्हा एखादा रेसिस्टन्स झोन अप साइडने ब्रेक होतो, तेव्हा तो कसलं काम करतोय? रिटर्न सपोर्टचं काम करतोय. जेव्हा एखादा सपोर्ट झोन डाउन साइडने ब्रेक होतोय, तेव्हा तो कसलं काम करतोय? रेसिस्टन्सचं काम करतोय. सो एकदम हे ईझी होतं. हे शिकवण्यासाठी बाहेर किती 10,000 ते 15,000 चार्जेस घेतात. ते फक्त इतकं सपोर्ट आणि रेसिस्टन्स शिकवण्यासाठी बाहेर जर तुम्ही क्लासची फीज बघितली, तर किती घेतात? 10,000 ते 15,000 फीज घेतात. हेच आपण आता चार्टवर एक्झाम्पल पाहू याचं. ट्रेंड लाईन सपोर्टसाठी सुद्धा काम करतं हे आणि रेसिस्टन्ससाठी सुद्धा. गोल्ड मार्केट सध्या आजच्या दिवसात बुलिश आहे. मला वाटते 5 मिनिटाच्या चार्टवर लगेच मिळेल. इथे ड्रॉ करूया आपण. मार्केट ह्या लेव्हलवरून डाउन साइड जात होतं. ठीक आहे. हा जो एरियामध्ये मी चार्ट ड्रॉ केला आहे, हा काय आहे? फर्स्ट हा सपोर्ट होता. मार्केट ह्या लेव्हलवर येऊन रिटर्न अप साइड गेलं होतं. मार्केट त्याच लेव्हलला रिटर्न आला. मार्केटने ती लेव्हल डाउन साइडने ब्रेक केली. मीन्स आता कसलं जे सपोर्टचं काम करत होतं मार्केट आधी,
तेच आता कसलं काम करेल पुढे रेसिस्टन्सचं, तोच झोन रेसिस्टन्सचं काम करेल. आणि मार्केट डाउन साइड जाऊन पुन्हा त्याच लेव्हलवर आलं आणि मार्केट इथून काय गेलं? डाउन साइड गेला. आता हा कसलं काम करतोय? एक रेसिस्टन्सचं काम करतोय. ठीक आहे. क्लिअर झालं तुमचं? जेव्हा पण एखादं सपोर्ट लेवल ब्रेक होतंय आणि मार्केट पुन्हा त्याच लेवलवर येतंय, तेव्हा काय होतंय? तिथून डाउन साइड जात आहे. सपोर्ट लेवल कसलं काम करतोय? ब्रेक झाल्यानंतर रेसिस्टन्सचं काम करतोय. ठीक आहे, क्लिअर? आता रेसिस्टन्स ब्रेक झाल्यानंतरचं बघू. ठीक आहे. मार्केट हे काम कसलं करत होतं? रेसिस्टन्सचं. मार्केट डाउन साइड आलं. पुन्हा एकाच लेवलवरून डाउन साइड आलं. आता हा आपल्यासाठी काय होता? एक रेसिस्टन्स होता. ठीक आहे. रेसिस्टन्सला मार्केटने काय केलं इथं? अपसाइडने ब्रेक केलं. मार्केटने रेसिस्टन्सला अपसाइडने ब्रेक केलं. आपण काय शिकलो? जेव्हा पण मार्केट एखादा रेसिस्टन्स झोन ब्रेक करतो, त्याच्यानंतर तोच झोन कसलं काम करतोय? सपोर्टचं. ठीक आहे. मार्केट रेसिस्टन्स झोन एखादा ब्रेक केल्यानंतर कसलं काम करतोय? सपोर्टचं. मार्केटने त्याच झोनमध्ये काय केलं? मार्केट अप गेलं. रिटर्न डाउन साइड आल्यानंतर त्याच लेव्हलचा सपोर्ट घेतला आणि मार्केट तिथून अप साइडने गेलं. हेच मगाशी आपण स्क्रीनवर शिकलो होतो. चार्ट बॉक्समध्ये टाका. जे मगाशी मी ड्रॉइंग दाखवली तुम्हाला काढून, थोडीशी ॲडव्हान्स, ती अशीच होती की काही डिफरंट होता? चार्ट बॉक्समध्ये टाका, कमेंट बॉक्समध्ये टाका. ओके. ह्याला म्हणतात सपोर्ट आणि रेसिस्टन्स. काही जे ट्रेडर असतात ते फक्त सपोर्ट रेसिस्टन्सवरच ट्रेड घेतात. जेव्हा मार्केट सपोर्टवर येतंय, तेव्हा बाय करतात. जेव्हा मार्केट रेसिस्टन्सवर येतंय, तेव्हा सेल करतात. ठीक आहे. आणि काही ट्रेडर काय करतात? मार्केट जेव्हा पण एखादा रेसिस्टन्स ब्रेक करतो, त्याच्यानंतर बाय करतात. मार्केट जेव्हा पण एखादा सपोर्ट झोन ब्रेक करतोय डाउन साइडने, तेव्हा सेल करतात. ह्याला म्हणतात ब्रेकआउट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. जेव्हा पण आपण सपोर्टवर बाय करतो, रेसिस्टन्सवर सेल करतो, त्याला म्हणतात रिव्हर्सल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. जेव्हा सपोर्ट रेसिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर आपण बाय करतो किंवा डाउन साइडने ब्रेक झाल्यानंतर सेल करतोय, त्याला म्हणतात ब्रेकआउट ट्रेडिंग स्ट्रॅटेजी. ठीक आहे. आता राहिलं आहे आपलं मार्केटचे ट्रेंड. मार्केटचे 3 टाइपचे ट्रेंड आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. ठीक आहे. आजचं जे आपलं टाईम आहे ते संपलं आहे. आपण भेटूया उद्या दुसऱ्या लेक्चरमध्ये. त्याच्यात आपण शिकणार मार्केटचे ट्रेंड. ते चार्ट ट्रेडिंगसाठी खूप युजफुल आहेत. आज आपण शिकलो सपोर्ट आणि रेसिस्टन्स. सपोर्ट, रेसिस्टन्स ड्रॉ कसे करायचे हे आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलो आहोत. बरोबर? नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत मार्केटचे ट्रेंड जे 3 टाइपचे असतात आणि ते चार्टमध्ये कसे ओळखायचे. ठीक आहे. भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. आतासाठी सर्वांना गुड नाईट.